आयकर विभागानं देशभरात आयकर विभागाच्या धाडी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्यात मुंबई दिल्लीसह महत्त्वाच्या शहरात छापे टाकण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 500 हजारांच्या नोटा चलनातून रद्द ज्या करण्यात आल्या त्या संदर्भातल्या या धाडी असल्याचं सांगितलं जात आहे। नोटा रद्द झाल्यानंतर ब्लॅक मनी व्हाईट करण्याची धडपड ही अनेक उद्योजक व्यापाऱ्यांची आणि अनेक भ्रष्टाचारी लोकांची सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती कळते। वेगवेगळ्या मार्गाने व्हाईट केले जाण्याचा प्रयत्न जो आहे, जो काळा पैसा आहे तो व्हाईट करण्याचा प्रयत्न जो आहे तो होत होता। त्या पार्श्वभूमीवर या आयटीच्या रेड असल्याची माहिती समोर येते। मोदी सरकारच्या निर्णयानंतर ब्लॅक मनी खिशाबाहेर काढण्याचा प्रयत्न लोकांचा सुरू आहे, तो व्हाईट करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। या पार्श्वभूमीवर या धाडी टाकल्या गेलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी मयंक भागवत यांच्याकडून। मयंक, काय अधिक माहिती येते? इन्कम टॅक्स विभागानं या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलंय का? आणि मुंबई आणि महाराष्ट्रात मुख्यतः किती धाडी या आयकर विभागाकडून टाकल्या जात आहेत? निलेश, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई त्याचसोबत पुणे आणि इतर महत्त्वाच्या महानगरांमध्ये इन्कम टॅक्सच्या इन्व्हेस्टिगेशन विंग कडून या धाडी मारायला सुरुवात झालेली आहे। माहिती इन्कम टॅक्स विभागाकडे अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे 5% कमिशन, 10% कमिशन आणि काही ठिकाणी 20% कमिशन अशा प्रकारे 500 आणि 1000च्या नोटा ह्या ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा प्रयत्न केला जातोय। गेले 2-3 दिवस इन्कम टॅक्स विभागाकडे अशा तक्रारी येत होत्या की अशा प्रकारे मोठे उद्योजक ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळेच इन्कम टॅक्स विभागाने हे धाडसत्र सुरू केलेलं आहे। असे दलाल आहेत, असे एजंट आहेत जे मुंबई आणि इतर शहरांमध्ये आहेत, या महानगरांमध्ये जे ब्लॅक मनी व्हाईट करून देण्याचं या उद्योजकांसाठी काम करतायत आणि त्यांच्यावरती प्रामुख्याने ह्या रेड सुरू करण्यात आलेले आहेत। तर किती ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रेड आहेत किंवा किती पैसा आतापर्यंत काळा हा इन्कम टॅक्स विभागाने जप्त केलेला आहे याबाबत इन्कम टॅक्स विभाग काही माहिती द्यायला तयार नाही, कारण दुपारनंतर या रेड महानगरांमध्ये सुरू झाल्यात। यामध्ये मुख्यतः कोणत्या सेक्टरवरच्या लोकांवर रेड ज्या आहेत त्या टाकल्या जातात या संदर्भात काही माहिती मिळते आहेत का? राजकारणी आहेत का, उद्योजक आहेत तर कोणत्या सेक्टरमधले आहेत या संदर्भात काही माहिती उपलब्ध झाली आहे? निलेश, या संदर्भात काही जास्त माहिती उपलब्ध नाही, मात्र जो काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपण ठिकाणी पाहतो की ज्वेलर्स असतात किंवा काही अंगडी असतात ज्यांचं काम असतं काळा पैसा पांढरा करायचा आणि काळा पैसा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा। यांच्यावरती स्पेसिफिकली धाडी आहेत। जे कुरिअर असतात या अंगडी यांचे जे पैसे आपल्यासोबत घेऊन जातात यांच्यावर या धाडी आहेत। त्याचसोबत आणखीन कोणाकोणावरती मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये धाडी पडल्या याचं काही माहिती पूर्ण आलेली नाहीये, मात्र अशा माणसांवरती, दलालांवरती खास करून हे धाडसत्र सुरू करण्यात आलंय। धन्यवाद मयंक, या माहितीबद्दल। आपले प्रतिनिधी मयंक भागवत माहिती देत होते। आयकर विभागाच्या मोठ्या धाडी ज्या आहेत त्या महाराष्ट्र आणि देशातल्या विविध महानगरांमध्ये, मुंबई पुण्यासह देशातल्या विविध महानगरांमध्ये इन्कम टॅक्स विभागानं मोठं धाडसत्र जे आहे ते सुरू केलं आहे। काळा पैसा पांढरा करण्याचा जो प्रयत्न वेगवेगळ्या भ्रष्टाचारी लोकांकडून केला जातोय, उद्योजकांकडून केला जातोय, त्याला कुठे ना कुठे थांबवण्यासाठी या ठिकाणी आयटीच्या या रेड सुरू झाल्या आहेत।